शहराच्या हुतात्मा चौक परिसरात एका विवाहित तरुणावर चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे। ही घटना बुधवारी 1 जानेवारीला रात्री 11:30च्या सुमारास घडली आहे। 30 वर्षीय महादेव दौलत घुगे असे हत्या झालेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे। महादेव दौलत घुगे हा मूळचा बुलढाणा येवती तालुक्यातील राहणारा असून तो पालघर शहरातील खानपाडा परिसरातील आपल्या सासूरवाडीकडे काही दिवसांपूर्वी आला होता। त्याच्या पत्नीला आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्याने तिचे आई वडील तिला पालघरला घेऊन आले होते। त्यामुळे पत्नीला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी महादेव पालघरला आला होता। 1.5 महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला होता। बुधवारी रात्री जेवल्यानंतर फेरफटका मारून येतो असे महादेव यांनी आपल्या सासू सासऱ्यांना सांगितले। त्यानुसार तो हुतात्मा स्तंभ परिसरात आला असताना 25 वर्षीय अनीस इद्रिस खान आणि 23 वर्षीय साहिल राजू वाघरी या 2 जणांनी त्याला गाठले आणि महादेव याच्याशी वादविवाद झाला। या वादविवादातून या दोघांनी महादेव याच्यावर चाकूने सपासप वार केले व त्याला गंभीर जखमी केले। त्याच्याकडून मोबाईल व पैशाची मागणी केली असल्याची माहिती पुढे येत आहे। अनीस याने धारधार चाकूने महादेव याच्यावर सपासप वार केले। त्यानंतर महादेव याने तेथून पळ काढत पोलीस ठाणे गाठले। पोलिसांनी जखमी अवस्थेत असलेल्या महादेवला उपचारासाठी पालघर आणि त्यानंतर सेलवासा येथील रुग्णालयात नेले। मात्र गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या सासऱ्यांनी सांगितले। पोलिसांनी या दोन्ही आरोपीपैकी एकाला रात्री घटनास्थळावरून अटक केली तर दुसऱ्याला बोईसर गांधीपाडा परिसरातून पहाटे अटक केली। दोघेही आरोपी पालघर पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सतीश धाराशिवकर आणि पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी हे अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे। पोलिसांनी या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे।